नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्लिंकिटच्या एका डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। काम आटपून घरी जात असताना त्याच कंपनीत काम करणाऱ्या 2 सहकाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली असून हल्ल्यात वापरलेले शस्त्र आणि आरोपींचे कपडेही जप्त करण्यात आले। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। फिर्यादी अमीन मुस्तफा पठाण हा काम संपवून घरी जात असताना त्याच कंपनीत काम करणाऱ्या 2 सहकाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला। घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। या प्रकरणात केतन उरकुडे आणि श्रावण बराई या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींच्या अंगावरील कपडे तसेच हल्ल्यात वापरलेले शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत। या प्रकरणी हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत। काम करणारा जो फिर्यादी होता तो त्याचं काम केल्यानंतर घरी जात असताना त्याचाच ब्लिंकिटमध्ये त्याच्यासोबत काम करणारा आरोपी होता, त्याने त्याच्यावरती हमला केलेला आहे। त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावरती हाफ मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपींना आपण अटकही केलेली आहे। याच्यामध्ये जे काही गुन्हा दाखल करण्यात आला होता जो गणेशपेठच्या हद्दीमध्ये जे ब्लिंकिटचा जो डिलिव्हरी बॉय होता त्याचं नाव हे अमीन मुस्तफा पठाण होतं आणि जे आरोपी आहेत त्यात केतन उरकुडे आणि श्रावण बराई हे 2 आरोपींना आपण अटक केलेलं आहे। त्यांचे कपडे जप्त करण्यात आलेले आहे, वेपन जप्त करण्यात आलेले आणि पुढील तपास आमचे पीआय करत आहेत। या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून हल्ल्यामागील नेमके कारण काय होते याचा सखोल तपास सुरू आहे।